दुरुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे अनुसया आणि त्याचबरोबर समर ह्या दोघांना सुद्धा आता मानाने घरी नेण्याचं ठरवलेलं असतं। तेव्हा कृष्णा म्हणत असते आता जे काही झालं ते सगळं काही विसरून जाऊयात। आणि त्याचबरोबर आता आढळराव म्हणत असतात म्हणजे कृष्णे मला नाही समजलं तुला नेमकं काय म्हणायचं आहे ते। तेव्हा कृष्णा म्हणत असते मी दिलेला शब्द बरोबर पाळते, आता आपल्या घरी जाऊयात असं म्हणून आता लगेचच गाडीमध्ये सर्वजण रांगडे पाटलांच्या घरामध्ये येत असतात। आणि रांगडे पाटलांच्या घराकडे आल्यानंतर आता अनुसया आणि समर हे सुद्धा रीतीप्रमाणे घरी येऊन पोहोचलेले असतात। जेव्हा ती लोक घरी येतात तेव्हा कृष्णा म्हणत असते तुम्ही इथेच थांबा। आता अनुसयाबाई आणि समर हे दोघेही जण पहिल्यांदाच इथे घरी येत आहेत आणि पहिल्यांदाच घरी येत असल्यामुळे त्यांचं स्वागत आणि त्याचबरोबर औक्षण हे झालंच पाहिजे असं म्हटल्याबरोबर मैनावती धावतच पुढे येते आणि पुढे येऊन आता दलपत भाऊजी सुद्धा पुढे असतात। त्याच वेळेला आता इकडे ते दोघेही जण म्हणत असतात हे बघा वहिनी साहेब ही माझी बायको मैनावती आणि हा माझा मुलगा जयकांत असं म्हणून मैनावती नमस्कार करते आणि त्यावर अनुसया म्हणत असते असू दे ग। तेवढ्यातच आता कृष्णा आलेली असते। कृष्णाने औक्षणाचं ताट आणलेलं असतं आणि तेव्हा ती म्हणत असते या आता तुमचं स्वागत ह्या घरामध्ये करायचं आहे। आता सासूबाई मी तुमचं स्वागत ह्या घरामध्ये करत आहे असं कृष्णा म्हणते। त्याच वेळेला आता अनुसया म्हणत असते कृष्णे तुला कळत नाही की तू काय केलेलं आहेस, तू मला घरामध्ये आणून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहेस आणि तुला कळणार सुद्धा नाही। हे बघ एखाद्या पिकाला एखाद्या वेळेस कीड लागली ना तर ते पीक वेळीच बाजूला करणं गरजेचं असतं, पण तसं तू करत नाहीस। आज तू मला ह्या घरामध्ये औक्षण करून घरात घेतला आहेस पण अजिबात आता तुझ्यासाठी ते चांगलं नसणार आहे। लवकरच तुझी आणि त्याचबरोबर ह्या दुष्यंतची सुद्धा ह्या घरातून मी हकलपट्टी केल्याशिवाय शांत बसणार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते। हे सगळं काही बोलल्यानंतर कृष्णा म्हणत असते या आता आतमध्ये या आणि तुमचं ह्या घरामध्ये स्वागत आहे असं म्हणून आता अनुसया आणि त्याचबरोबर इथे आढळराव हे दोघेही जण एकत्रच घरामध्ये प्रवेश करत असतात। आता जेव्हा अनुसया घरामध्ये प्रवेश करते तेव्हा सगळ्या घरावर ती नजर फिरवत असते। किती नाही म्हटलं तरी सुद्धा बरीच वर्ष इथे आढळरावांबरोबर तिने संसार केलेला असतो, पण गेली संसारातली 26 वर्ष ती घराबाहेर राहिलेली असते ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे। आता अनुसयाच्या डोळ्यामध्ये पाणी असतं कारण तिला कळून चुकलेलं असतं की नाही हे सगळं माझं वैभव होतं पण किती नाही म्हटलं तरी ते माझ्याकडून बाळजाने हिसकावून घेतलं। आता त्याचबरोबर दुष्यंत समोर येतो आणि दुष्यंत समोर आल्यानंतर अनुसया समोर तो हात जोडून उभा असतो। अनुसयाला तो कशा पद्धतीने बोलला होता, अनुसयाचा अपमान केला होता, तुम्ही कोण आहात कशा आहात ह्या सगळ्या गोष्टी तो बोलला होता आणि तीच गोष्ट आता इथे त्याला आठवत असते आणि ती गोष्ट आठवल्यामुळे आता लगेचच तो तिच्यासमोर हात जोडून माफी मागत असतो। तो म्हणत असतो खरं तर कळत न कळतपणे मी तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी टोकल्यात, बऱ्याचदा मी तुमचा अपमान केलाय, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का हे सगळं मला करायचं नव्हतं, माझा गैरसमज झाला होता आणि त्यामुळे मी तुमची माफी मागत आहे। त्याच वेळेला अनुसया म्हणत असते हे बघ दुष्यंत जरी तुला बाळजाने जन्म दिला असला तरी सुद्धा मी तुला माझ्या पोटच्या पोराप्रमाणेच माया करील, प्रेम देईल, कधीही सावत्रपणाचा इथे मी आवडणार नाही किंवा तुझ्यावर सावत्रपणाचा ठप्पा लावणार नाही। तू काळजी करू नकोस आणि माझी माफी तर अजिबातच मागू नकोस। त्याच वेळेला आता कृष्णा म्हणत असते हो तुम्ही अगदी बरोबर बोलताय, पण मी काय म्हणते आबा आता तुम्ही तुमच्या जाग्यावर इथे बसता का असं म्हटल्याबरोबर आता अनुसयाचं सगळ्या घरावर लक्ष जात असतं। तर इकडे आता जयकांत म्हणत असतो काय चाललंय नेमकं कळत नाही, आता हे लोक आलेत म्हटल्यावर आता ह्यांच्याच हातात राज्य जाणार की काय असं सुद्धा आता इथे जयकांत म्हणत असतो। त्याच वेळेला आता आपण पाहतो की आढळराव आणि अनुसया हे दोघे जण तिथे असलेल्या त्या सोफ्यावरती बसतात आणि तिथल्या सोफ्यावरती बसल्यानंतर कितीतरी वर्षाने अनुसया अशी ह्या आढळरावांबरोबर सोफ्यावरती बसलेली असते आणि त्यामुळे तिला त्या गोष्टीचा फार आनंद होत असतो। ती म्हणत असते खरंच ह्या माझ्या संसाराला ह्या माझ्या घराला मी किती आणि कशा पद्धतीने आठवण काढली आहे हे मला समजत सुद्धा नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते। त्याचबरोबर आपण पाहतो की आता समर म्हणत असतो हो अगदी बरोबर आहे, पण आता माझ्या पोराचं जे काही त्याचं अधिकार आहे कर्तव्य आहे ते सगळं कोणीतरी
हिसकावून घेतले होते, पण ते त्याला सगळं काही पुन्हा मिळालं पाहिजे असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. तर आता दुसऱ्या बाजूला कृष्णा आणि त्याचबरोबर दुष्यंत म्हणत असतात, बरं चला आम्ही आता निघतो. असं म्हणून दुष्यंत आणि कृष्णा लगेचच घराकडे जायला निघतात. त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे आढळराव धावतच त्यांच्या पाठी येतात आणि म्हणत असतात, अरे काय चाललंय तुम्हा दोघांचं? तुम्ही दोघे जण कुठे निघालेला आहात? आणि काय गे कृष्णा, कुठे निघालीस तू? त्यावेळेला आता दुष्यंत म्हणत असतो, काही नाही, आता आम्ही या घरामध्ये नाही राहू शकत, कारण मी ह्या घरामधून कोणत्या परिस्थितीत बाहेर पडलो होतो हे तुम्हाला चांगलंच माहिती, त्यामुळे मी ह्या घरामध्ये नाही राहू शकत असं दुष्यंत म्हणत असतो. आणि तेव्हा बाळजाला दिलेला तो शब्द आणि त्या सर्व गोष्टी आता इकडे दुष्यंतला आठवू लागतात. आणि त्याने बाळजाला असं सांगितलेलं असतं की नाही, ह्या घरामध्ये मी नाही राहू शकत. त्याचबरोबर बाळजाने एक सांगितलेलं असतं, तुला जर ह्या घरामध्ये राहायचं असेल तर तुला एकाची निवड करावी लागणार आहे. आणि त्यामुळे आता इकडे दुष्यंत म्हणत असतो, म्हणूनच ह्या घरामध्ये मी राहणार नाहीये, कारण ज्या दिवशी मी तिला शब्द दिला आईला, त्याच दिवशी ह्या घराशी असलेलं माझं नातं आणि ते सगळं काही संपलं आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो हे सगळं काही झाल्यानंतर आता आढळराव म्हणत असतात, अरे काय चाललंय तुझं? तू अशा पद्धतीने घर सोडून जाणार आहेस का? हे बघ, असं करू नकोस. हे घर तुझं आहे आणि हे घर तुझं असल्या कारणाने तुझा या घरावर हक्क आहे. आणि आता बाळजा सुद्धा ह्या घरामध्ये अजिबातच नाहीये. मग तुला ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काही एक गरज नाही, समजलं? असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. हे सगळं काही बोलल्यानंतर तेवढ्यातच तिथे अनुसया येते. आता अनुसया आल्याबरोबर ती म्हणत असते, हे बघ दुष्यंता, असं करू नकोस. हे घर आणि हे सगळं काही सोडून तू जाऊ नकोस. ह्या घरावर जेवढा समोरचा हक्क आहे तेवढाच तुझा सुद्धा हक्क आहे. आणि मी जरी तुला जन्म दिलेला नसला ना तरी सुद्धा मी तुला कधीच सावत्रपणाचा आणि इथे ह्या सगळ्या गोष्टी अजिबात दाखवणार नाहीये. जसं बाळजाने मला माझ्या ह्या सगळ्यापासून दूर केलंय तसं मी तुला अजिबात दूर करणार नाही. खरं तर आज कृष्णीमुळं ह्या घरामध्ये आम्ही आहोत, मग असं आम्ही घरात आलोत आणि तुम्ही घरात राहणार नाही असं करू नका प्लीज, तुम्ही इथेच राहा ना, असं ती बोलत असते आणि दुष्यंतचे हात हातामध्ये घेत असते. त्याचबरोबर आढळराव म्हणत असतात, हो अनुसया जे काही बोलायली ना ते अगदी बरोबर बोलायली, तुम्हाला हे घर सोडून कुठेही जाण्याची काहीच गरज नाही. असं म्हणून अनुसया रडायला लागते आणि म्हणत असते, त्या बाळजाने जे काही माझ्याबरोबर केलंय ना ते मी तुझ्याबरोबर कधीच करणार नाही. जसं मला समर आहे तसाच तू सुद्धा आहेस, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता त्याचबरोबर इकडे आता आढळराव म्हणत असतात, हे बघ दुष्यंता, आता अनुसया अगदी बरोबर बोलते. तुम्हाला दोघांना सुद्धा हे घर सोडून जाण्याची काहीच गरज नाही. तुम्ही दोघे सुद्धा ह्याच घरामध्ये राहणार आहात, समजलं? कारण हे घर तुमच्या दोघांचं पण आहे, त्यामुळे हे घर अजिबात सोडायचं नाही असं सुद्धा स्पष्टपणे आता इकडे आढळरावांनी सांगितलेलं असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता बाळजाला इथे जयकांत एका घरी घेऊन आलेला असतो, जे घर अक्षरशः कितीतरी वर्ष बंद असतं आणि त्या घरामध्ये आता इकडे तो घेऊन आलेला असतो. जेव्हा तो ह्या घरामध्ये घेऊन येतो तेव्हा तो म्हणत असतो, काकीसाहेब, आता आबासाहेबांचा एक शब्द आहे आणि तो म्हणजे की तुम्हाला ह्याच घरामध्ये राहायचं आहे, ह्या घरातून तुम्हाला कुठेही जायचं नाहीये असा त्यांचा सबूत आहे आणि काही झालं तरी सुद्धा तुम्ही इथेच राहणार आहात असं सुद्धा आता इकडे तो म्हणत असतो. त्याच वेळेला बाळजा ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहत असते आणि तो म्हणत असतो, दिवसभर काम करायचं आणि दिवसभर काम केल्यानंतर रात्रीच्याला यायचं आणि त्यानंतर इथे झोपायचं, दिवसभर गाव स्वच्छ करायचं आणि दिवसभर गाव स्वच्छ करून झाल्यानंतरच बाकीच्या गोष्टी करायच्या असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे बाळजाला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहूयात, दुसऱ्या बाजूला मात्र इकडे जी काही मैनावती आहे ती मैनावती म्हणत असते, काय हो, मला एक गोष्ट सांगा, जे तुम्हाला दिसतंय तेच मला पण दिसतंय आणि जे मला दिसतंय तेच तुम्हाला पण दिसतंय का? म्हणजे ह्या अनुसयेच्या बाईच्या तोंडावर एक आणि त्याचबरोबर ओठात एक पोटात एक अशी गोष्ट काहीतरी चाललेली आहे. तेव्हा आता दलपत भाऊजी म्हणत असतात, हो अगदीच बरोबर आहे, तुम्ही जे काही बोलताय ना ते अगदी मला पटतंय आणि मी जे काही बोलतोय ना ते अगदी तुम्हाला पटायला हवंय, कारण ह्या बाईच्या मनात एक आणि ओठावर एक असंच काहीसं
दिसायला लागलेला आहे, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जी अनुसया आहे ना, ती अनुसया आता इकडे बाळजाबाईच्या फोटोसमोर जाऊन उभी राहते आणि बाळजाबाईच्या फोटोसमोर जाऊन उभी राहिल्यानंतर ती म्हणत असते, गेली 26 वर्ष ह्या बाळजामुळे माझा संसार पणाला लागला होता आणि त्यामुळे मला असं वाटतंय की आता ह्या घरामध्ये ह्या बाळजाचा फोटो माझ्या नजरेसमोर मला नको आहे. जेव्हा जेव्हा मी हिचा फोटो माझ्या नजरेसमोर पाहते ना, तेव्हा तेव्हा मला फार वाईट वाटतंय आणि तेव्हा तेव्हा मला असं वाटतंय की मी काहीतरी चुकीचं करते आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा नको व्हायलात. त्यामुळे काही जरी झालं ना तरी ह्या बाळजाचा फोटो इथे लागायला नकोय, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि त्याच वेळेला आता लगेचच इकडे आढळराव म्हणत असतात, हो अगदी बरोबर आहे, हा बाळजाचा फोटो इथे नकोय, असं म्हणून ते महादूला आवाज देतात. पण त्याच वेळेला आता इकडे अनुसया दुष्यंत समोर जाऊन उभी राहते आणि ती म्हणत असते, खरं सांगू का दुष्यंता, मला असं वाटतंय की त्या महादूला हा फोटो काढायला टाकायला नको. मला असं वाटतंय की हा फोटो जो आहे ना, तो फोटो फक्त आणि फक्त इथे दुष्यंतच काढून टाकू शकतो, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता शेवटी दुष्यंत इथे बाळजाच्या फोटोसमोर जातो आणि तो फोटो स्वतःच काढण्याचा प्रयत्न करत असतो. फोटो काढत असताना दुष्यंतला मात्र फार त्रास होत असतो. हे सगळं कृष्णा पाहते आणि अनुसयाने हे सगळं मुद्दाम घडून आणलेलं असतं हे सुद्धा गोष्ट कुठेतरी जाऊन लक्षात येते. शेवटी आता दुष्यंतकडे पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि पर्याय शिल्लक न राहिल्यामुळे आता शेवटी ती फोटो काढून घेऊन जातो. आता अनुसया म्हणत असते, काय ग कृष्णे, मी आता कुठे राहायचं आहे, म्हणजे मला खोली आहे का नाही. त्याच वेळेला कृष्णा ही आता आढळरावांकडे पाहते आणि आढळराव लगेचच आता मानेने तिला होकार देत असतात. म्हणजे त्यांचं असं सांगणं असतं की आता तिला माझ्याच खोलीमध्ये पाठवून दे, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्यामुळे कृष्णा म्हणत असते, हो तर तुम्ही तुमच्या हक्काच्याच खोलीत राहणार आहात, असं ती म्हणत असते. आणि चला या, मी तुम्हाला तुमची खोली दावते, असं सुद्धा ती बोलत असते. खरं पाहायला गेलं तर आता कितीतरी वर्ष मी ह्या घरापासून दूर राहिले, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्यानंतर मात्र कृष्णा म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका, आता जे जे तुमच्या हक्काचं आहे ते सगळं काही तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता जे काही दलपत भाऊजी आहेत ते म्हणत असतात, अगं पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, मला तर हे सगळं फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठीच चाललेलं दिसतंय. म्हणजे बघ ना, आता ती बाळजा एवढी आहे ना की ती अजिबात जास्त दिवस घराबाहेर राहू शकत नाही. ही गोष्ट मात्र तेवढीच लक्षात ठेव. ती बाळजा खूप पाताळेंत्री बाई आहे ती, आणि ती एवढे दिवस घराबाहेर राहील ही गोष्ट अजिबातच शक्य नाहीये, असं सुद्धा आता इकडे दलपत भाऊजी मैनावतीला म्हणत असतात. आणि तेव्हा ती म्हणत असते, मग ह्या दोघी जरी समोरासमोर आल्या तर खूपच वाद्य होणार आहे, पण आपलं काय, आपल्याला सुद्धा आपल्या हक्काचं, आपल्या प्रॉपर्टीचं सगळं काही मिळालं पाहिजे की नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याच वेळेला मैनावती म्हणत असते, हो आपल्याला सुद्धा आपला हक्क मिळालाच पाहिजे. आता इकडे कृष्णा अनुसयाला घेऊन आलेली असते आढळराव आणि त्याचबरोबर बाळजाच्या खोलीमध्ये. जेव्हा ती त्या खोलीमध्ये येते तेव्हा तिला भरून आलेलं असतं. आता हे सगळे खोटे मगरमच्छ असू असतात बरं का, पण तरी सुद्धा कृष्णाला आता इकडे हे समजत नसतात. कृष्णा म्हणत असते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, काही जरी झालं तरी सुद्धा हे तुमच्या हक्काचं आहे आणि आजपासून हीच तुमची खोली आहे, तुम्ही ह्या खोलीमध्ये आराम करा, असं कृष्णा म्हणत असते. आणि तेव्हा कृष्णा आता तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते. आता कृष्णा निघून गेल्यानंतर आता लगेचच जी अनुसया आहे ती अनुसया पूर्ण खोलीवर नजर फिरवते आणि गादीवर सुद्धा नजर फिरवते. त्याचबरोबर कपाट उघडते. कपाट उघडल्यानंतर आता कपाटामध्ये असलेल्या त्या बाळजाच्या वस्तू, बाळजाच्या साड्या, बाळजाचं जे काही सामान आहे ते सगळं ती सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. आणि सगळं सामान बाहेर काढल्यानंतर आता लगेचच ज्या काही साड्या आहेत ना, त्या साड्या मी इथे ठेवणार नाही, असं इकडे ती बोलते. काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या सगळ्या वस्तूवर फक्त आणि फक्त माझाच हक्क होता आणि ते सगळं बाळजाने माझ्याकडून हिरावून घेतलं आहे, असं सुद्धा आता इकडे तिचं म्हणणं असतं. आणि त्याचमुळे ती ह्या सगळ्या काही गोष्टी आता करत असते. ताबडतोब महादूला आवाज देते आणि महादू असं म्हणून आवाज देते. आणि महादू आल्यानंतर आता ती म्हणत असते, काय रे महादू, तू मला विसरलायस का. तेव्हा महादू म्हणत असतो, नाही बाईसाहेब, तुम्हाला विसरणं कसं शक्य आहे. आणि तेव्हा ती म्हणते, हे बघ घे महादू, ह्या ज्या काही बाळजाच्या वस्तू आहेत ना, ह्या बाळजाच्या साड्या आहेत ना, ही साडी, ह्या वस्तू अजिबात या घरामध्ये एकही राहता कामा नये. आत्ताच्या आत्ता हे सगळं इथून घालून टाक. एकही वस्तू आणि एकही ह्या गोष्टी इथे राहता कामा नयेत, असं म्हणून आता बाळजाच्या सगळ्या वस्तू आणि ते सगळं इथे अनुसयाने बाहेर हकलून दिलेलं असतं.
दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी आता आपण पाहतो की बाळजा इथे झाडू मारत असते. जेव्हा बाळजा झाडू मारत असते तेव्हा मात्र सगळ्या बायका येतात आणि बाळजावरती हसायला सुरुवात करत असतात. त्या म्हणत असतात, हीच बाळजा आहे ना, जी एकेकाळी सगळ्या गावावर राज्य करू पाहत होती. त्या बाळजाची आज काय अवस्था झाली आहे असं त्या बायका म्हणतात आणि तिच्यावरती हसायला लागतात. आता त्या बायका हसत असताना बाळजाला राग येतो आणि बाळजाला राग आल्यानंतर ती त्यांच्यावर ओरडत असते. त्याच वेळेला दुष्यंत आणि कृष्णा हे दोघेही जण निघालेले असतात आणि तेव्हा बाळजाचा फोटो दुष्यंत आणि कृष्णाच्या हातामध्ये असतो. तेव्हा बाळजा लगेचच आता इकडे गाडी थांबवत असते आणि म्हणत असते, हे बघा, असं करू नका, माझं एकदा ऐकून तरी घ्या. हे बघ दुष्यंता, मी तुझी आई आहे रे. अरे मी तुला जन्म दिलेला आहे. तू त्या अनुसयावर लक्ष देऊ नकोस. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुला एक सांगू का, ह्या कृष्णीने हे सगळं काही घडून आणलंय. ही कृष्णी ह्या सगळ्या गोष्टीला जिम्मेदार आहे. ह्या कृष्णीमुळे हे सगळं काही झालंय. मी तुला खरं सांगायले बघ, ह्या कृष्णीमुळेच हे सगळं काही होतंय असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलत असताना दुष्यंत म्हणत असतो, अजिबात नाही, मला तुमचं काहीच ऐकायचं नाही. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबातच पडू नका असं आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा ती म्हणत असते, अरे असं काय करतोयस? हे बघ पोरा, ऐक रे माझं, ह्या पोरीनं त्या अनुसयाला घरात आणून महाभारत घडवले. त्यावेळेला आता कृष्ण म्हणत असते, अजिबात नाही, त्या अनुसयाबाईंना मी घरात आणून महाभारत नाही पण रामायण नक्कीच घडवलं आहे. कारण आता त्या भरताने इथे ज्या काही पादुका आहेत त्या मोठ्या भावाच्या पायापाशी आणून ठेवल्या आहेत. त्यामुळे रामायण आणि महाभारत हे घडलेलं नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर अनुसया बाळजा म्हणत असते, हे बघ, त्या कृष्णीवर अजिबात विश्वास ठेवू नकोस. ही कृष्णी फक्त आणि फक्त इथे मला आणि तुला, आपल्या दोघांना वेगळं करायला ह्या घरामध्ये आली. तिच्यावर विश्वास ठेवू नको दुष्यंता असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. पण इकडे मात्र दुष्यंतला काहीच फरक पडत नसतो. दुष्यंत फक्त म्हणत असतो, नाही, मला तुमच्या कोणत्याच गोष्टीवरती अजिबात विश्वास नाहीये आणि मी तुमच्या कोणत्याच गोष्टीवरती विश्वास ठेवणार नाहीये. कारण मला तुम्हाला आता आई म्हणायची सुद्धा लाज वाटत आहे. तुम्ही माझ्यासोबत फार चुकीचं वागलात. आतापर्यंत मी तुमच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवत होतो पण तसं अजिबात झालं नाही. कारण तुम्ही इथे खूप काही गोष्टी चुकीच्या केल्या आहेत असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला कृष्णे, मी तुला सोडणार नाहीये असं सुद्धा बाळजाच्या तोंडून निघतं. आणि त्यावेळेला आता लगेच दुष्यंत म्हणत असतो, हे बघ कृष्णा, चल, आपल्याला इथे थांबण्यासाठी अजिबातच वेळ नाही, आपण इथे नाही थांबू शकत असं सुद्धा तो इथे बोलत असतो आणि कृष्णाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. आता हे लोक जात असताना बाळजा मात्र खूपच जास्त काकुलतीला येत असते आणि म्हणत असते, हे बघ दुष्यंता, असा विचार करू नकोस ना रे. तुझ्या आईला असं इकडे स्वतःपासून वेगळं करू नकोस ना. ऐक ना दुष्यंता, ऐक ना असं सुद्धा ती बोलत असते. आणि दुष्यंतकडे आता गयावया करायला लागलेले असते. पण दुष्यंतला मात्र काहीही काडीचाही फरक पडलेला नसतो. दुष्यंत म्हणत असतो, नाही नाही. आता ते दोघे निघून गेल्यानंतर आता इथे बाळजा म्हणत असते, येणाऱ्या अवघ्या 24 तासामध्ये मी जर नाही पुन्हा त्या घरामध्ये आली तर नाव इथे मी बाळजा लावणार नाही असं सुद्धा आता इकडे ती स्पष्टपणे बोलत असते. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे तिघेही जण चहा पेत बसलेले असतात. तेवढ्यातच आता आढळराव म्हणत असतात, ए दलपत, ए मैना वहिनी, या लवकर बाहेर या. तेवढ्यातच कृष्णा आणि त्याचबरोबर दुष्यंत हे दोघेही जण तिथे आलेले असतात. आता हे दोघेही जण तिथे आल्यानंतर आता ही लोक विचार करतात की काय झालेलं आहे. आणि तेव्हा आता आढळराव म्हणत असतात, अरे त्याचं काय आहे ना, कुठे गेले सगळेजण, काय रे, मी काय म्हणतो, ऐक जयकांत आणि दलपत, हे बघ गावामध्ये बुंदी वाटा. तेव्हा मैनावती म्हणत असते, गावामध्ये बुंदी का आणि कशासाठी? त्याच वेळेला अच्छा अच्छा, अनुसया वहिनी इथे तुमच्या आयुष्यात आल्यात म्हणून बुंदी वाटायची आहे बहुतेक असं ती म्हणत असते. तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, नाही नाही, तसं नाही, ती आली त्याचा आनंद तर आहेच रे, पण बुंदी मात्र आपली कृष्णा सरपंच झाली आहे ना, त्यामुळे बुंदी वाटायची आहे असं आढळराव स्पष्टपणे म्हणत असतात. म्हणजे त्याचं काय आहे ना, बघ आता इकडे आपली कृष्णी इथे सरपंच झालेली आहे, गावचा कारभार तिच्या हातात आलेला आहे आणि त्यामुळे पूर्ण गावाला बुंदी वाटायची आहे असं इकडे ते म्हणतात. आणि त्याच वेळेला आता इकडे समर म्हणत असतो, हो ते तर आहेच, कृष्णा गावची सरपंच झाली ह्यात तर आनंद आहे, पण आता खरं पाहायला गेलं ना तर घरचा कारभार हा एका घरच्या कर्त्या स्त्रीच्या हातामध्ये आलाय, ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे ना. आणि त्यावर लगेच आता इकडे आढळराव म्हणत असतात, हो रे समर, तू अगदी बरोबर
बोललायस बघ. खरं सांगू का, इथे घरचा कारभार हा एका घरच्या स्त्रीच्या, कर्त्या स्त्रीच्या हातामध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि काल त्याच्या काही चाव्या दिलेल्या आहेत ना बाळजानी, त्या कुणाकडे आहेत असं ते म्हणत असतात. तेव्हा लगेच अनुसया म्हणत असते, त्या चाव्या हे काय माझ्याकडेच आहेत. तेव्हा आढळराव म्हणत असतात, आणि इकडे अनुसया त्या चाव्या, आणि इकडे असं म्हणून आता अनुसया त्या चाव्या आढळरावांकडे देते. आणि तेव्हा आढळराव लगेच ते चाव्या आता कृष्णाच्या हातामध्ये देतात आणि म्हणत असतात, हे घे, आजपासून ह्या चाव्या आणि घरचा कारभार सगळा तुझ्या हातात असणार आहे. तेव्हा कृष्णा म्हणत असते, असं काय करताय, हे बघा असं करू नका. उलट इथे सासूबाईच ह्या घरच्या आहेत आणि त्या घरच्या मोठ्या आहेत, त्यांच्याकडे हा कारभार असणं किती गरजेचं आहे. त्याच वेळेला आता इकडे ते म्हणत असतात, नाही कृष्णे नाही, ह्या घरचा कारभार तुझ्याकडेच हवा, कारण ह्या घरासाठी तू खूप काही गोष्टी इथे केलेल्या आहेस, त्यामुळे हे सगळं तुझा हक्क आहे आणि तुझ्याकडेच असणं गरजेचं आहे, असं सुद्धा आढळराव म्हणत असतात. त्याच वेळेला अनुसया, मी बरोबर बोलतोय ना असं आढळराव म्हणतात. तेव्हा अनुसया म्हणत असते, हो अगदी तुम्ही बरोबर बोलताय बघा. खरं तर कृष्णी आता पाचगावची सरपंचीन झालेली आहे आणि कृष्णी पाचगावची सरपंचीन झाल्यानंतर आता इकडे तिच्या हातामध्ये हा घरचा कारभार असणं सुद्धा तेवढंच जास्त गरजेचं आहे. तेव्हा ते म्हणत असतात, हो मालकीनबाई तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तेव्हा समर मनामध्येच बोलत असतो की हा तर थेरडा इकडे मालकीनबाई सुद्धा म्हणतोय आणि घरचा कारभार त्या कृष्णीच्या सुद्धा हाती देतोय, मग हा तर डबलच शालजोडा मारतोय की काय, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग असा एपिसोड पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इकडे कृष्णा ही बाळजाकडे गेलेली असते आणि बाळजाकडे गेल्यानंतर ती म्हणत असते, हे बघा काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवा, आणि ती म्हणजेच की आता गाव स्वच्छ करायचाच आहे, पण गाव स्वच्छ करत असताना हे घर जिथे राहताय ना ते सुद्धा स्वच्छ करायचं आहे आणि 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला गाव वगैरे स्वच्छ करायचंच आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की अनुसया फार चिडलेली असते आणि समर म्हणत असतो, नाही आई काही जरी झालं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेव की आता सगळी प्रॉपर्टी आणि ते सगळं आपल्याला भेटलं पाहिजे. तर आता इकडे दुष्यंत रडत असतो आणि म्हणत असतो, माझ्या आईच्या नादीला लागून मी काय काय आणि कशा कशा गोष्टी केल्या तेच मला समजत नाही, ह्या सगळ्या गोष्टी मी करायला नको होत्या. त्यावर आता कृष्ण म्हणत असते, अजिबात नाही. पण तेवढ्यातच आता जयकांत काहीतरी बोलून गेलेला असतो आणि तेव्हा आता इथे कृष्णा म्हणत असते, जसा तुमचा ह्या प्रॉपर्टीवर ह्या घरावर जेवढा अधिकार आहे ना तेवढा अधिकार इथे माझ्या नवऱ्याचा सुद्धा आहे, म्हणजेच इकडे दुष्यंत सरकारचा सुद्धा ह्या भिंतीवर, कौलारूवर आणि ह्या घराच्या प्रत्येक तुकड्यावर अधिकार आहे, समजलं तुम्हाला, असं सुद्धा कृष्ण आता स्पष्टपणे बोललेली असते. त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे जयकांतचं आणि मैनावतीचं बोलणं जे आहे ना ते इकडे समरने ऐकलं. जयकांत म्हणत असतो, जेव्हापासून ही कृष्णा सरपंच झाली ना तेव्हापासून ती फारच हवेत उडायला लागलेली आहे, त्या लोकांपेक्षा अगोदर ह्या कृष्णाचा पत्ता कट केला पाहिजे, असं